अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंच्या उपासनेचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात केलेल्या नामस्मरणाला, पूजेला आणि दानाला इतर महिन्यांच्या तुलनेत कैक पटीने जास्त फळ मिळते, अशी आपल्या शास्त्रात मान्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अधिक मासात 33 या संख्येलाच एवढे महत्त्व का आहे? या महिन्यात 33 वस्तूंचे दान का केले जाते आणि दीपदानाचे महत्त्व काय? या संदर्भात संपूर्ण माहिती, कोणत्या 33 वस्तूंचे दान आपण करावे, दीपदान कुठे करावे, कधी करावे, कोणत्या वस्तूंचे दान चुकू नये, करू नये, याची माहिती याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. सर्वात पहिला प्रश्न की दान करताना किंवा दीपदान करताना 33 हीच संख्या का निवडली जाते? सनातन धर्मात 33 या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे 33 कोटी देवतांचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य आणि 2 अश्विन कुमार आहेत. 33 मुख्य देवतांचे प्रतिनिधित्व आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अधिक मासात प्रत्येक गोष्टीची संख्या 33 ठेवली जाते. असे मानले जाते की जेव्हा आपण 33 वस्तूंचे दान करतो, तेव्हा आपण या सर्व देवतांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवत असतो. म्हणूनच अधिक मासातील प्रत्येक व्रतामध्ये 33 या संख्येला सर्वोच्च स्थान आहे. आता पाहूया की हे दान नेमकं कशाचे केले जाते आणि ते कसे करावे. अधिक मासात मुख्यत्वे वाण देण्याची प्रथा आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दान म्हणजेच अनारशांचे दान. अनारशाला जाळ्या असतात आणि असे मानले जाते की अनारशाच्या जितक्या जाळ्या तितकी वर्ष दानाचा पुण्य लाभ मिळतो. अनेक जण तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावर दिवा लावून ते दान करतात. जर अनारसे शक्य नसतील तर तुम्ही 33च्या संख्येत इतर वस्तूंचे दान करू शकता, ज्यामध्ये 33 फळे, 33 बतासे किंवा पेढे, 33 सुकामेवा, बदाम, काजू, 33 धान्याची पाकिटे किंवा लहान भांडी. हे दान कोणाला करावे? हे दान विशेषतः जावयाला, ज्याला विष्णूचे रूप मानले जाते, ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला मनोभावे आणि आदराने द्यावे. दान करताना मनात कोणताही अहंकार नसावा, तरच त्या दानाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते. अधिक मासातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे दीपदान. दिवा हा ज्ञानाचा, प्रकाशाचा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. अधिक मासात संपूर्ण महिनाभर किंवा शेवटच्या काही दिवसात 33 दीपदान करण्याची परंपरा आहे. हे दीपदान का करतात? शास्त्रानुसार दीपदानामुळे आपल्या जीवनातील अंधार, नकारात्मकता आणि पाप कर्मांचा नाश होतो. यामुळे पितरांना गती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते. हे 33 दिवे तुम्ही पिठाचे, मातीचे किंवा धातूचे बनवू शकतात. त्यामुळे गाईचे तूप किंवा तिळाचे तेल घालून ते मंदिरात, नदीकाठी, तुळशीजवळ किंवा घराच्या मुख्य दारापाशी लावावे. पुरुषोत्तम मासात दिवा लावताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. असा हा पुण्यवान अधिक मास आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे आणि श्रद्धेनुसार या महिन्यात 33 वस्तूंचे दान किंवा दीपदान नक्की करा. अधिक मासात 33 वातींचा एकच दिवा लावणे याला महादीपक असेही म्हटले जाते. ही एक अत्यंत पवित्र आणि फलदायी धार्मिक कृती मानली जाते. आता बघा, 33 वातींचा दिवा कसा तयार करायचा. यासाठी एक मोठा मातीचा किंवा धातूचा, तांब्याचा, पितळाचा दिवा घ्या. वातीसाठी तुम्ही साध्या कापसाच्या वाती किंवा कच्च्या सुताच्या वाती वापरू शकता. एका मोठ्या दिव्यामध्ये 33 वाती एकत्र जुळवून ठेवा. या वाती खूप जाड असू नयेत, त्या मध्यम असाव्यात, जेणेकरून त्या व्यवस्थित प्रज्वलित होतील. दिव्यामध्ये गाईचे तूप वापरणे सर्वोत्तम मानले जाते. जर तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तिळाचे किंवा मोहरीचे तेलही वापरू शकता. 33 वाती असल्यामुळे तेल, तूप थोडे जास्त लागले तर ते लक्षात ठेवा. तुम्ही हा दिवा तुमच्या श्रद्धेनुसार लावू शकता. मग सर्वात उत्तम ठिकाण म्हणजे तुमच्या घरातील भगवान विष्णू किंवा लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमेसमोर. अधिक मासात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाजवळ हा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. जर घराच्या जवळ विष्णू किंवा लक्ष्मीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन हा दिवा लावणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अनेक ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावण्याची प्रथा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता. आता बघा, तुम्ही हा दिवा सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर लावू शकता. शक्य असल्यास अधिक मासाच्या संपूर्ण महिन्यात रोज हा दिवा लावावा. जर रोज शक्य नसेल तर अधिक मासातील एकादशी, पौर्णिमा किंवा अमावस्येला नक्की लावा.
अनेक भाविक अधिक मासाच्या शेवटच्या 5 दिवसात हा विशेष विधी करतात. जर एखाद्या दिवशी तुम्हाला दिवा लावणे शक्य झाले नाही तर त्या दिवसाचा दिवा तुम्ही नंतरच्या दिवशी 2 दिवे लावून दिवसाची संख्या भरून काढून पूर्ण करू शकता. आपल्या संस्कृतीत 33 कोटी देवांचे अस्तित्व मानले जाते. 33 वातींचा एक दिवा लावणे म्हणजे सर्व 33 कोटी देवतांना एकाच वेळी प्रकाश अर्पण करणे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे होय. हे दीपदान अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. हा विधी करताना मनात श्रद्धा, शुद्ध भाव आणि ईश्वराभोवती जी आपली श्रद्धा आहे तर ती पाहिजे. या गोष्टींमुळे आपल्यातील जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. पुरुषोत्तम मासात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तरी शास्त्रात असे काही नियम सांगितले जाते जसे आपण काही गोष्टी दान करताना काळजी घेतली पाहिजे. तसेच दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला काही विशिष्ट वस्तू दान केल्या तर त्या आपण स्वीकारू नयेत. जर कोणी चुकून काही वस्तू तुम्हाला आवर्जून दान करत असेल तर त्या घेतल्याने आपल्या घरातील सुख शांतीवर किंवा नशिबावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा कोणत्या 7 वस्तू आहेत ज्या आपण दुसऱ्याकडून दान म्हणून स्वीकारायच्या नाही तर त्या बघा. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे ते म्हणजे जुने किंवा वापरलेले कपडे. यामध्ये अधिक मासात नवीन वस्त्र दान करण्याची मोठी पुण्य आहे. पण जर कोणी तुम्हाला त्यांचे वापरलेले जुने फाटलेले कपडे दान दिले तर ते कधीही स्वीकारू नका. दुसरं आहे मोहरीचे तेल किंवा जुने तेल. शनिदेवाच्या शांततेसाठी किंवा काही विशेष पूजेसाठी तेल दान केले जाते. परंतु अधिक मासात किंवा इतर कोणत्याही पवित्र काळात दुसऱ्या व्यक्तीकडून मोहरीचे तेल किंवा वापरलेले तेल दान म्हणून घेऊ नये. धारदार वस्तू ज्यामध्ये कात्री, सुरी, चाकू असतात. चौथी वस्तू आहे ते म्हणजे शिळे किंवा खराब झालेले अन्न. 5वी वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे सहसा पितृदोष निवारणासाठी किंवा राहू-केतू आणि शनीच्या शांततेसाठी दान केले जातात. त्यामुळे जर कोणी तुम्हाला काळे तीळ दान करत असेल तर ते स्वीकारणे टाळावे. त्यानंतर 6वी वस्तू आहे ते म्हणजे फुटलेली किंवा तुटलेली भांडी. 7वी वस्तू आहे ते म्हणजे चामड्याच्या वस्तू किंवा पादत्राणे. कोणीही आपल्याला चप्पल किंवा चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, पाकीट, पट्टा दान म्हणून दिल्या तर त्या स्वीकारू नये. बघा, चामड्याचा संबंध शनी आणि राहूशी असतो. दुसऱ्याच्या वापरातील किंवा त्यांनी दान दिलेल्या चप्पल घेतल्याने आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. तर अशा पद्धतीने ह्या दान ज्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला घ्यायच्या नाहीत. जर तुम्ही बघा वस्तू जर घेतल्या तर याचा परिणाम आपल्या जीवनावरती होऊ शकतो. आता अशा काही वस्तू आहेत ज्या आवर्जून तुम्ही दान द्यायलाच पाहिजे. त्यामध्ये मालपुवा, अनारसे, त्यानंतर दीपदान, त्यानंतर तांब्याचे किंवा कांस्याचे भांडे, अन्नदान आणि गूळ, धार्मिक ग्रंथ किंवा भगवद्गीता, वस्त्रदान म्हणजेच नवीन कपडे, छत्री, त्याचबरोबर बतासे यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही अधिक महिन्यामध्ये दान म्हणून देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला अधिक मासामध्ये दानाचं महत्त्व, दीपदानाचं महत्त्व, वस्तूंच्या दानाचं महत्त्व आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्या अधिक मासामध्ये तर संपूर्ण वर्षभर आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहत असते. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.